दरम्यान प्रकाशक प्रशांत आंबी यांनी दिलेल्या धमकी प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांची चौकशी होणार आहे। आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीला कोल्हापूर जिल्हा न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे। आमदार संजय गायकवाड यांची चौकशी होणार आहे। प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकी प्रकरणी आता शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची चौकशी होणार आहे। आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीसाठी कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने परवानगी दिली आहे। या संदर्भात लवकरच राजारामपुरी पोलीस संजय गायकवाड यांना नोटीस पाठवणार आहेत। धमकी प्रकरणी आमदार गायकवाड यांच्या चौकशीची परवानगी मिळावी म्हणून राजारामपुरी पोलिसांनी जिल्हा न्यायालयाकडे अर्ज केला होता। 100% न्यायालयाचा आदर करून चौकशीला आम्ही सामोरं जाऊ आणि आम्ही हे पण लक्षात आणून देऊ की त्या पुस्तकामध्ये शिवाजी कोण होता आणि 135 वेळ शिवरायांचा जो अपमान केलेला आहे तो तर अपमान आम्ही मरेपर्यंत सहन करणार नाही, कधीच सहन करणार नाही। मुळात त्यांची चौकशी करण्याची गरज नाही, कारण की त्यांनी हे मान्य केलेलं आहे, मीडियासमोर मान्य केलेलं आहे की हा आवाज माझा आहे, त्यांनी गुन्हाच कबूल केलाय। तर त्यांची चौकशी काय करणार आहेत ते, त्याच्यामुळं खरं तर चौकशी न करता त्यांनी डायरेक्ट त्यांना अटक करावं। दरम्यान लवकरच ही चौकशी होईल अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे। विकास लवांडे प्रकरणात तत्परता दाखवणारं पोलीस प्रशासन प्रशांत आंबी प्रकरणात पुरावे असतानाही दिरंगाई करतंय। यावरून राजकीय दबाव किती आहे हे स्पष्टपणे दिसून येतंय। प्रशांत आंबी प्रकरणात हायकोर्टाने ही याचिका स्वीकारली असून लवकरच सुनावणी सुरू होईल। त्यामुळे पोलिसांनी आता तरी चौकशीबाबत दिरंगाई न करता जनतेसाठी काम करतो, राजकीय आदेशासाठी नव्हे हे दाखवून द्यावं। अहवाल जर बनावट स्वरूपाचा, दिखाऊ स्वरूपाचा दाखल केला तरी हे जे त्यांनी वक्तव्य केलेले आहे सगळे ते दखलपात्र कसे आहे हे आम्ही कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न करू। आता संविधानिक जर आपण बघितलं तर हा दखलपात्र गुन्हा होऊ शकत नाही, हे नॉन कॉजनेबल ऑफेन्स याला आपण म्हणतो, अशा प्रकारचा तो गुन्हा आहे आणि आम्ही त्याला सामोरं जाऊ। दुसरीकडे प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांकडून धमक्यांचे फोन सुरूच असल्याची माहिती आहे। या प्रकरणी प्रकाशक प्रशांत आंबी नव्यानं तक्रार अर्ज देण्याच्या तयारीत आहेत। ज्या आमदार संजय गायकवाडांनी शिव्या द्यायच्या मला राहिल्या होत्या तर त्या सगळ्या शिव्या त्यांनी द्यायला सुरुवात केलेली आहे। ते जीवे मारण्याची धमकी देत आहेत। ते मला असं म्हणतात की तू बसतोस कुठं, उठतोस कुठं, राहतो कुठं, फिरतो कुठं, या सगळ्यावर आम्ही लक्ष ठेवणार आहे आणि आम्ही काय करायचं आहे ते आम्ही करून घेऊ। कारण की आमदार संजय गायकवाडांवर कोणत्याही पद्धतीची कारवाई न झाल्यामुळं त्यांच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा धाडस वाढलेलं आहे। मला माझ्याकडनं काही कोणी त्यांना शिवगाळ करता असं काही मला माहित नाहीये। आता माझे समर्थक महाराष्ट्रात आहेत, देशात आहेत, बाहेरच्या देशात पण आहेत आणि माझ्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान ज्यांनी केलेला आहे त्याच्यामुळे त्याला लोक बोलत असतील तर तो त्या लोकांना शिवरायांबद्दलचा असलेला तो